What the hell? डायमंड रिंग? प्रिया, तू सुहास काय पागल झालाय का तुझ्यासाठी? पुरता. काय झालं नशीब आहे यार प्रिया तुझं. जो तुला बघतो ना तो बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडतो. काय जादू आहे तुझ्या चेहऱ्यात काय माहिती. नाही तर हे आमचं थोबाड. देवाची कलाकुसर नेमकी आमचंच थोबाड बनवताना कमी पडली होती. हाँ, अब वो तो अपने अपने किस्मत की बात है. तीच ना, आमचं नशीब झालं मातीच खातं कायम. नेत्रा, तुला माहितीये आता हिज हायनेस सत्यजित मुधोळकर स्वतः माझी वाट बघत आपल्या अंगणात तुळशीपाशी उभे होते. चल चल उगा टेपा लावू नको, मी ऐकून घेते म्हणून. मी कशाला खोटं बोलू. खरं सांगतेस तू? अगदी खरं, 100%. नाही तरी पण माझा नाही विश्वास. माझ्या गळ्या शपथ. तू स्वतःची शपथ घेतेस? नाही म्हणजे नक्की सिरियस मॅटर आहे आणि खरंच बोलतेस तू. कारण तुझ्या इतकी अप्पलपोटी आणि स्वार्थी बाई मी आजपर्यंत बघितलेली नाही. तू बाकी कोणाचीही खोटी शपथ घेशील पण स्वतःची नाही. झाला माझा कौतुक सोहळा संपला असेल तर मी बोलू. बोल की. नेत्रा, आत्मिक आनंद काय असतो ना तो अनुभवायला मिळालाय मला आता. ही ना पुरुषांची जातच अशी असते. आपली गरज संपली की त्या बाईकडे वळूनही बघत नाही. पण त्याच बाईच्या आयुष्यात दुसरा कोणी पुरुष आला की मात्र त्यांची मनातली असूया पुन्हा डोकं वर काढायला लागते. आणि नेमकं हेच झालंय सत्यजितच्या बाबतीत. गाव वर्मी लागलाय म्हणजे. वर्मी जखम एव्हाना चिघळली सुद्धा असेल. नेत्र, जा आता. जाऊन ना स्वतःच्या रूम मध्ये टाइमपास कर. मला आराम करायचा. मी जाणार नाही. मी इथे तुझ्याशी गप्पा मारायला आलेली आहे त्यामुळे मी जाणार नाही. उगाच मला फुटवू नको काय. ए, तुझ्याशी टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि तुझ्याकडे असेल ना तर जा. त्या सोन्याला बिघडव. इंटरेस्टिंग. तसंही तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा सोन्याला बिघडवणं हा जास्ती क्रिएटिव्ह टाइमपास. मी जाते, सोन्यालाच बिघडवते. बाय. हॅलो. काय मिस्टर देसाई, हो बोलतोय. आपण इतक्यात विसरलात? तुमची वेल विशर नाव काय तुम्हाला हवं ते द्या. हे काय मिस्टर देसाई, तुम्हाला इतकं सांगून देखील तुम्ही स्वतः आगीत उडी मारायला निघालात. शट अप. आय से जस्ट शट अप. हे बघा, तुम्ही ज्या कोण असाल त्या, तुम्ही जर मला असं फोन करून त्रास देणं बंद नाही केलं ना तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करीन मी तुमची. आणि काय सांगणार पोलिसांना? एक बाई शहाणपणाचे सल्ले देत होती आणि मी स्वतःची अक्कल चालवून तिचं न ऐकता स्वतःसाठी खड्डा खणायला निघालोय हे सांगणार आहात? मी फोन कट करतोय. तुम्ही माझा फोन खुशाल ठेवून द्या मिस्टर देसाई. पण भविष्यात तुम्हाला माझं बोलणं पटेल, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. लक्षात ठेवा. अहो, हे काय आहे? हा, तुमचे कपडे ड्रायक्लीनला द्यायचे म्हणून मी काढले तर त्यात मिळालं मला हे. ही चिठ्ठी त्या सत्कार समारंभाच्या ठिकाणी झालं असं की
मंजुषाताईंनी हे माझ्या कोटाच्या खिशात कोंबलं. मी सुद्धा पुन्हा पुन्हा हाच विचार करतोय. प्रिया धोका म्हणजे नेमकं काय? म्हणजे प्रियाला कोणाकडून तरी धोका आहे की मग प्रियाकडून कोणाला तरी? अहो काय बोलताय तुम्ही? प्रियाकडून कुणाला कसा काय धोका असू शकतो? मला वाटतं की दादा होळकर पासूनच प्रियाला धोका असला पाहिजे. मलाही तीच भीती वाटते मंजिरी. माझ्यावरचा सूड उगवण्यासाठी दादा किंवा त्याची माणसं प्रियाला काहीतरी. मगाशी म्हणून तुम्ही प्रियाची वाट बघत बाहेर उभे होतात का? मी काय म्हणते, तुम्ही एकदा मंजुषाताईंना भेटून त्यांना फोन करून तरी विचारा ना की हे कसं शक्य आहे मंजिरी? तुला माहितीये ती बाई 24 तास त्या सैतानाच्या पहाऱ्याखाली असते. त्यांनी हे केलं हेच खूप आहे. पण मग यावर काहीतरी तरी उपाय असला पाहिजे ना. त्याची तू नको काळजी करूस. आणि हे बघ, आपल्याकडे असताना प्रियाला काहीही होणार नाही, कळलं? आणि प्लीज तू आता मंजुषाताईंना फोन वगैरे करायला जाऊ नकोस प्लीज मंजिरी. मी पुन्हा पुन्हा बजावतोय तुला. आता याचं जे काही करायचंय ते मी करेन. मायबाप धनी काय केलं ते? का असं केलं मायबाप धनी? का असं स्वतःला कापून घेतलं? एवढ्यात जर राग अनावर झाला होता तर आम्हाला बोलवायचं होतं. आम्ही हसत हसत आमची मान तुमच्या हवाली केली असती मायबाप धनी. नाही, हे पटत नाही मायबाप धनी, पटत नाही. पण हे असं का? तांबडे बाबा शिवाय उत्तर द्यायला आम्ही कुणालाही बांधील नाही. ओनली फॉर तांबडे बाबा. आपण आपलं काम चोख करावं. काय नवीन अपडेट? गुरुमाता प्रियाबाईवर आमची बारीक नजर आहे. काल ते एका तरुण पोराला भेटायला गेल्या होत्या. त्या तरी हॉटेलमध्ये होत्या. बराच वेळ बोलत होत्या. पण काय बोलत होते हे काय कळलं नाही बाबा. तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत होतात. सोबत नव्हतं, पार्टीवर. अवांतर विनोद नको. आधीच काही कमी विनोद आहेत आमच्या आयुष्यात. पुढे तिथून ते सरळ दोघे घरी गेले. कुणाच्या? कुणाच्या म्हणजे हा, सत्यजित मुधोळकर. तांबडे बाबा शपथ, खरं सांगतो, खरं. वेल्डन वेल्डन पोपट, हा. वेल्डन. आता आम्ही तुमच्यावर एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी सोपवणार आहोत. न्यू रिस्पॉन्सिबिलिटी. कान इकडे करा. तुमच्यासाठीच आहे. कळलं? जय तांबडे बाबा. गोरी गोरी पान, फुलासारखी छान. गोरी गोरी पान, फुलासारखी छान. दादा स्वतःला आणखी एक बायको आण. कारण डॅडी डॅडी डॅडी. नमस्कार मॅडम. तुम्ही इथे काही काम होतं का तुमचं? हो, चोरीच्या संदर्भात जरा चौकशी करायची होती. चोरी? अहो मी माफी मागितली आहे देशमुख काकूंची. आणि फक्त कैऱ्याच तर चोरल्यात ना त्याने. लहान मुलगा आहे तो, 10-11 वर्षाचा मुलगा आहे. आणि अशा लहान मुलांकडनं अशी चुका होणं स्वाभाविक आहे नाही का? मग उगाच असं चोरीचा आळ म्हणून
तुम्ही कैऱ्या चोरल्या कुणी? अहो काय बोलताय काय मॅडम? अहो असं काय करताय? आता तुम्हीच तर मला म्हणालात ना की चोरीच्या संदर्भात चौकशीसाठी आलोय, म्हणून मग मी सोन्या. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो बावडा रोडवर ते साने राहतात ना, 4-5 घरं सोडून. साने साने काल रात्री त्यांच्या घरावर दरोडा पडला. त्याविषयी चौकशी करायला आलोय मी. काय संपूर्ण परिसरात चौकशी करणं हा आमच्या तपास कार्याचा भाग आहे. अच्छा, आय एम सॉरी, मला त्याबद्दल काही माहिती नाही. नाही ते तुमच्याकडे पाहून कळतंय मला, तुम्हाला काहीच माहिती नसणार. नाही म्हणजे ह्या घरात तुम्ही एकट्या राहत नसालच. नाही आणखी काही मंडळी असतीलच की. जरा त्यांच्याकडे मला थोडी चौकशी करायची होती. प्लीज कोऑपरेटिव्ह. हो या ना आत्या. चला. या ना, बसा ना. अरे काय हो मॅडम, तुमच्या घराचं इंटिरियर पाहता इथे मी येऊन गेल्याचं आठवतंय, करेक्ट? हो हो आला होतात ना. आमच्या प्रिया मोहितेची पर्स द्यायला आला होता. येस येस, प्रिया मोहिते. बरोबर बरोबर, त्या गोऱ्याशा डाएट करून बारीक झालेल्या, करेक्ट? हो बोलवा बोलवा हो बोलवते ना. बोलवा. हे काय आलीच प्रिया. आल्या? अरे वा, या 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 प्रियाबाई या. नमस्कार. नमस्कार. मला थोडं पाणी मिळेल का? तहान लागली हो. हो सॉरी, मी आणते. या. अहो काय प्रियाबाई, तुम्हाला कळतं की नाही? हळू. अहो काय हळू, तिकडे दादा खवळले, तुम्ही येऊन जाणार. अहो मी येऊन जाईन तिकडे. पण कधी येणार? त्यांचा राग जर झाला ना अनावर, ते खतरनाक आहे, तुम्हाला माहिती आहे. आहे पाणी. थँक्यू. तुमच्या लक्षात राहील ना? हो 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 हा नक्की? नक्की नक्की. बर, हे घ्या. अहो पाणी प्यायला नाहीत तुम्ही? नाही झालं, काम माझं झालं. हं? चला येतो येतो येतो. अरे आज नाही आले, कमाल आहे. काय? जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. मी सांगितलं त्याला काय सांगायचं ते. बरं मी आलेच. हो हो सासूबाई, जे तुम्ही सांगितलं ना तसं मी दामले गुरुजींना मुहूर्त शोधून ठेवायला सांगितलंय. अंकिता काकूशी बोलणं झालंय माझं, म्हणजे आपण मुहूर्त ठरवला तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही. वय बाई, पण लवकरात लवकरचा मुहूर्त सांगितलायस ना व? नाही तर आपले गुरुजी ग्रहतारांच्याच गाठी बेटी लावत बसतील. नाही, मी आवर्जून सांगितलंय की अगदी लवकरात लवकरचा मुहूर्त तुम्ही सांगा. आणि आई, आपल्याला मग खरेद्यांचं पण बघायला लागेल ना. बघायला पाहिजे म्हणजे काय? बघायलाच पाहिजे, शिवाय मानपान तेही बघायला पाहिजे. अहो मानपान कसला, सगळी आपलीच माणसं आहेत ना. अगं लोक आपली असली तरी ज्याचा मान त्याला द्यायला नको का? नाही म्हणजे अंकिता काकू ही तुझी काकू असली ना तर त्या सुहासरावांना आईसारख्या आहेत, त्यामुळे आम्हाला आता वरमायच झाल्या, हो की नाही? आई मी काय म्हणते, नाही म्हणजे मी ज्वेलर्स कडे जाऊन येऊ का? प्रियासाठी दागिनेही करावे लागतील ना आता आपल्याला, नाही का आत्या? हो तर, आणि साखरपुड्याची अंगठी ती बघायला पाहिजे. होय होय. आणि मला एक असं वाटतंय बरं का सासूबाई, तुम्हाला बघा पटतंय का नाही, आपण सुहासरावांसाठी एक छानसा सोन्याचा गोफ आणि ब्रेसलेट करून घेऊया, काय ग? होय होय, ही कल्पना एकदम बेस्ट आहे बघ. म्हणजे नेत्रा, तू सोनाराला सांगूनच टाक, नक्षी बघा या, आम्ही उद्याच्याला येतोय म्हणावं. आणि हो, केटरिंगचं गौरांग बघतोच आहे, म्हणजे तसं त्याने आधी जाहीरच केलेलं आहे, त्यामुळे एक चिंता मिटली. अगं चिंता वाढली म्हणून चाले, आता अर्धे अधिक पदार्थ तोच खाऊन संपवणार बघ. काय सासूबाई तुम्ही? आजी असं काय बोलताय? त्यांनी इतकं मनावर घेतलंय ना बिझनेस करायचं, अगदी व्यवस्थित करेल तो सगळं. अगं खरं तेच सांगते मी, या बाबतीत तर माझी पक्की खात्री आहे बघ. आणि आई, साड्यांचं मी बघते. नाही बघ तू, पण जरा दगदग कमी करून घे, नाही तर सत्यजित मला रागवेल. हो सगळं माहितीये मला. पण शाले,
मंजिरीची पसंती लई चांगली आहे बघ. तर तिला साड्यांचं बघू दे. म्हणजे मला काय वाटतं आई, म्हणजे बघा हा, प्रियासाठी आपण ना प्युअर बनारसी शालू घेऊयात आणि बाकी आपल्या सगळ्यांना काय पैठणी घेऊ शकतो किंवा कांजीवरम किंवा ती अशी मोठ्या बॉर्डरची असते ना बनारसी, म्हणजे शालू नाही, वेगळीच एक असते ती. आत्या नाही, तुम्हाला कुठली साडी घ्यायची प्रियाच्या लग्नात? जमलं ना तर मला मांजरपाट घे आणि घाल माझ्या मड्यावर. मला विचारतात साडी कुठून घ्यायची. आत्या तुम्ही आता काय झालं हिला? चारू आत्यानं काय प्रॉब्लेम आहे मला खरंच कळत नाही. प्रिया, प्रिया कुठे चाललीस तू? अगं मी माझ्या मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे? अशी मध्येच तू? मध्ये नाही, असंच अगं, काही काम नाही, सहजच. पण का, म्हणजे मी गेले तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. एक काम कर, तू आपली गाडी घेऊन जा, मी ड्रायव्हर दादांना सांगून मंजिरी, येते. अगं मी कधी गाडी ड्रायव्हर घेऊन जाते का? नको, मी जाईन एकटी, मला सवय आहे. हो मला माहितीये तुला सवय आहे, पण काय प्रॉब्लेम आहे? मी सांगते म्हणून ने ना. काय झालंय? तू एवढी पॅनिक का वाटतेस? मंजिरी, मी कालपासून बघते सत्यजित सुद्धा उलट सुलट चौकशा करतोय माझ्या. झालंय काय? म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मग मी जाते एकटी, मला नकोय गाडी. ठीक आहे. हे बघ, पण एक काम करशील का? पोचल्यावर मला फोन कर आणि तिथून निघण्याआधी मला फोन कर. हा, आठवणीने कर प्लीज. बरं मी करीन, पण का, कशासाठी? प्लीज, तू मला फार प्रश्न नको विचारूस आता. मी सांगते म्हणून कर ना, काही प्रॉब्लेम आहे का? बरं मी करीन फोन. नक्की नक्की. नीट जा. हो. मिस्टर होळकर, खरं सांगते, आजकाल दिवस रात्र फक्त तुमच्याबद्दल विचार करत असते मी. आजकाल ना मला झोपच येत नाही, फक्त तुमचा विचार येत राहतो. झोप लागली ना तर स्वप्नात सुद्धा तुम्हीच दिसता आणि जागी असले की सतत तुमचाच भास होत राहतो. कधी एकदा आपलं सुडाचं नाटक संपतंय आणि आपण लग्न करतोय ह्याचाच विचार करत राहते दिवस रात्र. पण आपलं ध्येय सुद्धा खूप महत्वाचं आहे ना. आणि आता झालंय काय की सत्यजित आणि मंजिरीत काही भांडणच उरलेलं नाहीये. मिस्टर होळकर, आता तुम्हीच काहीतरी करा, म्हणजे काहीतरी कारस्थान, काहीतरी. मिस्टर होळकर, मी तुमच्याशी बोलते, तुमचं लक्ष कुठे आहे? बस झालं मोतीवाले बाई, खूप झालं नाटक. आता आपण साजरा करूया आपला मधुचंद्र, आपला हनीमून. काय मस्करी करताय मिस्टर होळकर? म्हणजे करूया ना, पण असं लग्नाच्या आधी हनीमून बरं नाही दिसत. आपण करूया, आधी लग्न करूया, मग एका मोठ्या हनीमूनवर जाऊया. पॅरिस, स्वित्झर्लंड, तुम्ही म्हणाल तिकडे जाऊ, पण लग्नानंतर. तुमचं आमच्यावर प्रेम आहे का नाही? हो आहे ना, खूप प्रेम आहे. पण काय पण? आता पण नाही आणि बिन नाही. चला आपण उरकून टाकू आपला हनीमून इथेच. संख्ये बाहेर पारा देत आहेत, तांबडे बाबांचा आशीर्वाद आहे, लगेच उरकून टाकू, संपून टाकू काम. तुम्ही उगीच काहीतरी मस्करी करता. मी आलेच. बसा हो मोतीवाल्या बाई, ते सुडाबिडाचं होतच राहिलो. सूडबीड घेऊच आपण.
पण आधी आपला निमून उरकून टाकू, ते जास्त महत्वाचं. नवीन पिढी निर्माण करायची ना आपल्याला. करू मग आपण नवीन पिढी निर्माण. मला वेळ घालवता तुम्ही. मिस्टर होळकर, तुम्ही दूर व्हा, जवळ येऊ नका. नका दूर व्हा. तुमचं प्रेम आहे ना आमच्यावर, ते प्रेम शब्दात नको आम्हाला, कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे ते प्रेम. मिस्टर होळकर, मला कोणीतरी डॅडी डॅडी म्हणणार पाहिजे, त्या आवाजाने हे कर तुमून गेलं पाहिजे, आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. मिस्टर होळकर.